आयुष्य मोलाचं आहे आणि तुमच्या आयुष्यात ना खूप माणसं असतात. तुमची बायको असते, तुमची मुलं असतात ज्यांना तुम्ही जन्म दिलाय, तुमची जबाबदारी असते त्यांच्याबरोबर असण्याची. आजूबाजूची किती माणसं असतात आणि आपण त्या प्रत्येक माणसाला आन्सरेबल असतो. कुणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येत नाहीत. देवाने प्रत्येकाला आपापल्या आयुष्यात ना त्यांच्या त्यांच्या वाट्याचे काही सिरियस प्रॉब्लेम दिलेले आहेत आणि ते प्रत्येकाला फेस करावे लागतातच लागतात. कुणी त्याच्यातनं सुटलेलं नाहीये, पण म्हणून लोक आत्महत्या करत नाही सुटत. हे काय, मला नव्हतं अपेक्षित तुमच्याकडनं तुम्ही असं काहीतरी ठरवाल. हो माहितीये, कळतंय, दुःखी आहात, टफ टाइम आहे, पण हा कसा पर्याय असू शकेल? मुळात आत्महत्या करणं हा आयुष्यात पर्यायच नाही असू शकत कुठल्याच गोष्टीसाठी. अहो तुम्ही काय आम्ही काय, आपण किती नशीबवान माणसं आहोत की आपल्याला देवाने एक सुदृढ शरीर दिलेलं आहे, एका सुखवस्तू आयुष्यात आपला जन्म झालेला आहे, आई वडिलांनी चांगले संस्कार दिले, आपण नीट वाढलो, शिक्षण घेतली, मोठे झालो, आज मुलांना चांगलं शिकवताय. त्याच्यामध्ये हे काय सुचतंय तुम्हाला? बस एका मित्राने पाठ फिरवली, तुम्ही काय वेगळं करताय? तुम्ही त्याच्याकडे नाही, तुम्ही सगळ्यांकडे पाठ फिरवताय. उभे राहा आणि लढा ना. नाही चुकलायत ना आयुष्यात. मला अगदी कळू शकतंय, कमी वेळासाठी का होईना, पण तुम्हाला दोघांना खूप नीट ओळखते मी. मला माहिती आहे किती स्वाभिमानी आहात आणि किती तत्वाने जगणारी माणसं आहात. आणि अशा माणसांवर जेव्हा असे काहीतरी घाणेरडे आरोप होतात ना, तेव्हा एखाद्या क्षणी असं वाटू शकतं की बास संपवून टाकतो सगळं. पण त्या क्षणी ठामपणे उभं राहून पुन्हा जगायला उभं राहणं, यालाच तर माणूस म्हणून जगणं म्हणतात ना. आणि हाच तर आदर्श आपल्याला मुलांसमोर, आपल्या पुढच्या पिढीसमोर ठेवायचा आहे. नाही आनंददादा, हे खूप चुकीचं वागायचा विचार करत होतात तुम्ही. सॉरी. नाही सॉरी मला नको. आधी निकिता ताईंना सॉरी म्हणा आणि त्याच्या उपर जाऊन ना त्यांच्या डोक्यावर हात ठेवा आणि शपथ घ्या. कितीही एक्स्ट्रीम सिच्युएशन आली तरी आयुष्यात असं काहीही करण्याचा कधीच विचार करणार नाही आहात तुम्ही. निकिता, आय एम सॉरी आणि प्रॉमिस. निकिता, मी परत असं कधीच करणार नाही. काही क्षणासाठी मला कळत नव्हतं काय घडतंय काय नाही, कंट्रोल सुटला होता स्वतःवरचा, पण आता नाही. समोर माझा फक्त मित्र नाहीये, माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाने अविश्वास दाखवला, त्यामुळे माझं सगळं जग उद्ध्वस्त झालं होतं. पण आता नाही, आता आता हा जो काही आरोप झालाय त्यातून सावरू आपण दोघे मिळून आपलं आयुष्य खूप छान जगू. या सगळ्याला तोंड देऊ. फक्त तू माझ्या बरोबर राहा बस. मी चालले होते तुला सोडून, मी नाही, तू जीव देणार होतास. आय एम सॉरी. मी असं नाही करणार. आला तुम्ही? अब क्या काकू? कोण आलं? काय नाही, स्वानंदी मॅडम गेल्यात आनंदकडे. काय तू जाऊ दिलंस? त्यांच्या त्या गेल्या. मी काय हाताला धरून थांबू शकत नाही त्यांना. नोकरी करणारी स्वावलंबी बाई आहे ना ती, तिला कोण थांबवणार? पण गरज नव्हती रे तिला अशी जायची. म्हणजे ज्यांनी विश्वासघात केला त्याचं सांत्वन करायला गेली आणि ज्याला खरं सांभाळायची गरज आहे त्याला सोडून. मला ना खरं कळतच नाही हे सगळं असं कसं काय घडलं. वहिनी, तुला माहित नसेल पण मी आणि समर कॉलेजपासूनचे मित्र आहोत, अगदी जीवाला जीव देणारे मित्र. मला नेहमी असं वाटायचं की ह्या माणसाबरोबर काम करायचंय, ह्याच्याकडून खूप काही शिकायचंय, ह्याच्याबरोबर मोठं व्हायचंय. मग काय, कॉलेज संपलं आणि मी त्याच्याकडे नोकरीला लागलो. कंपनीच्या अनेक डील्स मी केल्या आहेत, समरच्या वतीने मी त्या डील्स साईन केल्या आहेत. त्याही वेळेला कधीच समरने माझ्यावर असा अविश्वास नाही दाखवला ग. मला आता असं वाटायला लागलं की मीच तो हार चुकून निकिताच्या पर्समध्ये टाकला, माझा मेंदू गल्लत करतोय. म्हणजे आपण चोरी केली आणि आपल्याला कळलंही नाहीये. नाही तसं असेल तर मी समोरची माफी मागतो आत्ताच. बस.
काय बोलतोयस? नाही मी जातो, सरळ त्याचे पाय धरतो आणि त्याला म्हणतो की हे बघ, हवं तर मला मार, पण प्लीज परक्यासारखं नको वागवूस रे, प्लीज. आनंदाला काय बोलताय? मुळात तुम्ही माफी मागायचा प्रश्नच येत नाही, कारण तुमच्याकडनं असं काही झालेलं नाहीये. या सगळ्याचं स्पष्टीकरण खरं तर सोपं आहे, लक्षात नाही येते का तुमच्या? म्हणजे आपण परत एका नवीन कारस्थानाला बळी पडलेले आहोत. फ्रेम केलंय तुम्हाला, आणि तेही मुद्दाम. बरं कोणी केलंय हे मी सांगायची गरजच नाही ना, ते आपल्याला माहिती आहे. मला 100% खात्री आहे या सगळ्याच्या मागे फक्त काकूंचा हात आहे. मुळात त्यांना ना राजवाड्यांच्या आयुष्यातली त्यांच्यावर जीव लावणारी सगळी माणसं एक एक करून त्यांच्या आयुष्यातून लांब न्यायची आहेत. फार चुकीची वागली आहे, मला नाही आवडले. आणि तू म्हणतोस ना तेच बरोबर आहे, आनंदलाही माफ करून फायदा नाहीये. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झालीच पाहिजे. मी तर म्हणते आपण पोलीस कंप्लेंट करून टाकू, म्हणजे त्यालाही कळलं पाहिजे की एवढा मोठा विश्वासघात केला की काय शिक्षा होऊ शकते. म्हणजे हेच बघ ना, त्याला असं नको वाटायला की समर काय इतक्या वर्षाची मैत्री आहे, देईल सोडून, नाही इतकं मनावर घेणार. पण नाही, त्याला त्याच्या चुकीची शिक्षा ही मिळालीच पाहिजे. तूच म्हणत होतास ना, तेच बरोबर आहे. आपण पोलीस कंप्लेंट करून टाकू, म्हणजे त्याला ऍटलिस्ट त्याची जाणीव होईल. त्यालाही कळलं पाहिजे ना की तू किती दुखावला गेलास ते. पण मल्लिका काकू एवढ्या खालच्या थराला जातील? जातील का म्हणजे? नेहमीच जातात. यापूर्वी कित्येक वेळा पाहिलं नाहीये का आपण? त्यांचा तर छंदच आहे ना लोकांना त्रास देणं, वाईट वागणं, कटकारस्थानं करणं. पण समरला यावेळी कळायला नको होतं. दुसरं तिसरं कुणी नसून तू आणि मी होतो ना. माहितीये मला, पैसे बघितले की भल्याभल्यांची नियत फिरते, पण आपला मित्र आनंद असं कधीच करणार नाही हे कळायला नको त्याला. मग काय फायदा इतक्या वर्षांच्या मैत्रीचा? मित्र म्हणतो आम्हाला आणि लगेच संशय पण घेतो. नाही हे बघा, म्हणजे मला कळतंय त्यांनी अविश्वास दाखवलाय तुमच्यावर, पण याचा एक दुसरा अर्थ असाही आहे की त्यांचा काकूंवर जास्त विश्वास आहे. पण मला ना एक गोष्ट कळली आहे भाना, 2 सिच्युएशन्समध्ये ते गोष्टींवर विश्वास ठेवतात. पहिली, त्यांच्या घरातलं त्यांना कोणतरी सांगतंय तेव्हा, आणि नाहीच तर त्यांना पुरावा बघावा लागतो. अंशुमनच्या वेळी नाही, आपण किती वेळा त्यांना सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांनी कुठे विश्वास ठेवला आपल्यावर. पुरावा पाहिल्यानंतर त्यांनी विश्वास ठेवला ना. आणि ना प्रॉब्लेम काय माहितीये का तुमच्या या मित्राचा, त्यांना आयुष्यात ग्रे शेड्स माहीत नाहीयेत, या टोकाचं किंवा त्या टोकाचं. एकतर डोळे झाकायचे आणि पूर्णपणे विश्वास टाकायचा, नाहीतर एक घाव 2 तुकडे करून समोरच्याला दुखावून टाकायचं. आणि आज पण पुरावा मिळालाच की त्याला, पण तो खरा नव्हता. हे बघा, मी राजवाड्यांची बाजू घेते असं नका समजू, पण मी आता त्यांना भेटून आले आहे ना, ते हादरले तो या सगळ्याने. त्यांनाही खूप मोठा धक्का बसलाय आणि ते असे गप्प झालेत.